आज सकाळी सकाळी शचीला बाबासोबत योगासनं करा वाटत होते, तर तिने बाबासोबत थोडेफार योगासने वगैरे केले. त्यानंतर सकाळचे कामं वगैरे आवरून झाले. दुपारच्या वेळेत आम्ही काकूकडे आलो, त्यांची भेट घेतली आणि संध्याकाळी घरी गेलो. संध्याकाळी घरी पोहोचलो तर जोरात पाऊस आला. पाऊस वगैरे थांबला आणि त्यानंतर आता शचीची आजी आणि शची दोघांच्या पावल्या खेळण्या चालू होत्या. दोघांच्या पावल्या खेळण्या झाल्या आणि शचीचे बाबा आलेत आणि शचीला मंदिरामध्ये घेऊन गेले. आमच्या गावातील देवीच्या मंदिरात तर शचीचे बाबा आणि शची दोघजण दर्शन करायला गेले होते. तिथं त्यांनी देवींना नमस्कार वगैरे केला. सोबतच तिथं महादेवाचंही लिंग आहे, तिथंही महादेवांना नमस्कार वगैरे केला. शचीच्या बाबांनी शचीला देवीचा मंत्र वगैरे शिकवला. शचीनेही आनंदाने मंत्र वगैरे म्हटला, पण मुलांना जबरदस्ती केली की ते दुसऱ्या दिशेने धावत असतात. तेच झालं. शचीने देवीचा तर मंत्र म्हटला, पण ओम नमः शिवायचा जप करायला तयार नव्हती. शेवटी ते घरी आलेत आणि घरी आल्यानंतर आम्हाला आज गावाला जायचं होतं म्हणून आम्ही निघालो. रस्त्याने निघालो आम्हाला जोरात पाऊस लागला, त्यामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं. मग आम्ही अकोल्यात गेलो. अकोल्यामध्ये आम्हाला काही सामान वगैरे घ्यायचं होतं, ते सामान घेतलं आणि ऑटोने घरी आलो. घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. चला तर आता करतोय जेवण. बाय बाय.